हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स युनिट इंडियन इकॉनॉमी आणि टॉपिकचं नाव आहे इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया पॅटर्न अँड स्ट्रक्चर याविषयी आपल्याला डिस्कशन करायचं आहे. जसं की आपण पेपर 2 अर्थशास्त्राचे सगळे सिलेबस कव्हर करतो आहोत आपल्या व्हिडिओ सिरीज थ्रू. तर आपलं हे युनिट आजचं आहे डिस्कशनसाठी. ओके, सेशन सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट्स महाराष्ट्र 2022 साठी प्रिपरेशन करत आहेत किंवा या एक्झामला टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी पेपर 2 अर्थशास्त्रासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. जे स्टुडंट्स अर्थशास्त्रामध्ये आपलं महाराष्ट्र सेट एक्झाम क्रॅक करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कंप्लीट कोर्स खूप हेल्पफुल आहे. कारण या कोर्समध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. म्हणजे ऑल 10 युनिट्स वरचे जे काही सिलेबस आहे त्याचे पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स. म्हणजे जे काही तुम्ही टेस्ट किती महत्त्वाचे ते तुम्हाला माहिती आहे, सराव करणं किती महत्त्वाचं आहे त्यासाठी ह्या टेस्ट आहेत. आणि पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर देखील मिळणार आहेत, जेणेकरून ह्या पीडीएफ तुम्ही वाचून देखील एक्झामला गेलात तरी तुमच्या डोळ्याखालून गेलेले क्वेश्चन्स तुम्ही सहज सॉल्व्ह करून येऊ शकता. फुल सिलेबस नोट्स 10 युनिट्सचे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये नोट्स देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत या कोर्समध्ये. PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स देखील याच्यामध्ये तुम्हाला सरावासाठी मिळतील. आणि सराव खूप महत्त्वाचा आहे. नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स हे तुम्हाला हा कोर्स किंवा ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. महाराष्ट्र सेट बरोबरच जे स्टुडंट्स नेटची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स खूप हेल्पफुल आहे अर्थशास्त्र या विषयाचा. त्याची फीस फक्त 5000 रुपीज आहे. बोनस म्हणून पेपर 2 वर पेपर 1 चा सगळा मटेरियल जे आहे, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 50 फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स, फुल सिलेबस नोट्स, PYQs पेपर 1 च्या देखील इथे मिळणार आहे. म्हणजेच 5000 मध्ये तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 चा कंप्लीट स्टडी इथे होणार आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून तुमच्या दोन्ही पेपरचा स्टडी 2022 ची एक्झाम टार्गेट करण्यासाठी उपयुक्त राहील. त्यासाठी तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचा, किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज देखील करू शकता. आपल्याला स्क्रीनवर स्टेप्स दिसतात ऍप डाउनलोड करण्याच्या. अगदी 3 स्टेप्स मध्ये तुम्ही हे ऍप्लिकेशन यूज करायला स्टार्ट करू शकता. फक्त तुम्हाला प्ले स्टोर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. लॉग इन करताना तुमचे डिटेल्स भरून तुमची कॅटेगरी जी आहे MS सेट पेपर 2 इकॉनॉमिक्स ती सिलेक्ट करायची आणि बाकी सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मग चालू होईल आणि इझिली तुम्ही सगळे टॅब्स जे आहेत ते यूज करू शकता. इतकं सिम्पली ॲप आहे, युजर फ्रेंडली ॲप आहे जे तुम्ही स्टडीसाठी वापरू शकता. इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेला स्थापना व्हायला खूप काळ मध्येच गेला, कारण आधी भारत जो आहे तो ब्रिटिशांच्या रूल खाली जगत होता किंवा ब्रिटिशांच्या कंट्रोल खाली होता. तिथून बाहेर निघाला 150 वर्ष आणि त्याच्यानंतर पूर्ण इस्टॅब्लिशमेंट व्हायला, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट व्हायला तिथे वेळ लागला. त्याची सगळ्याची घडी बसायला वेळ लागला. त्यामुळे कॉलोनियल रूल रिझल्टेड इन लो लेवल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्याच्यामुळे काय झालं, या रूलमुळे हे जे रिझल्ट आहे तो कसा मिळाला आपल्याला, लो लेवलचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मिळाले. म्हणजे कमी लेवलची, कमी स्थिरतेची आर्थिक वाढ किंवा विकास जो आहे तो आपल्याला इथे कमी मिळालेला आहे. काही पॉइंट्सने आपण समजून घेऊया की कॉलोनियल रूल कसे रिझल्ट मध्ये आपल्याला म्हणजे लो लेवल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये कसे दिसले. प्रायर टू द अरायवल ऑफ ब्रिटिश रूल द इंडियन इकॉनॉमी वॉज सेल्फ सफिशियंट. ब्रिटिशांचा रूल येण्या पहिले इंडियन इकॉनॉमी जी आहे ती कशी होती, सेल्फ सफिशियंट होती. सगळ्या म्हणजे स्वतःपुरती होती, सफिशियंट होती. ॲग्रिकल्चर वॉज मेन सोर्स ऑफ लिव्हलीहूड. आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती जो व्यवसाय आहे किंवा शेती जी होती ती काय होती, मेन सोर्स होती जगण्यासाठीची, उदरनिर्वाहाची. स्टिल द इकॉनॉमी वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय व्हेरियस अदर ॲक्टिव्हिटीज. मग त्यानंतर आपल्या शेतीनंतर अजून कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज होत्या. मेन सोर्स तर होता आपला जगण्याचा, उदरनिर्वाहाचा शेती, पण त्याशिवाय हँडीक्राफ्ट म्हणजे हस्तकला इंडस्ट्रीज इन फील्ड्स ऑफ सिल्क अँड कॉटन टेक्सटाईल, मेटल, प्रिशियस स्टोन वर्क्स एक्सेट्रा हे सुद्धा काय होतं, अदर ॲक्टिव्हिटीज होत्या ज्याच्यातून लोक जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी काम करायचे. सिन्स हाय क्वालिटी मटेरियल्स वेर एम्प्लॉयड अँड हाय स्टँडर्ड्स ऑफ क्राफ्टमॅनशिप वॉज एव्हिडंट इन ऑल इंडियन इम्पोर्ट्स, इंडियन प्रोडक्ट्स हॅड अ ग्लोबल मार्केट. काय होतं, चांगल्या उच्च प्रतीचं मटेरियल यूज करून हे जे लोक आहेत म्हणजे इंडियामधले जे लोक आहेत त्यांनी एक चांगल्या प्रकारच्या वस्तू बनवण्याचं काम सुरू केलं आणि त्याच्यामुळे इम्पोर्ट इंडियामध्ये
चांगल्या प्रकारे होऊ लागला आणि इंडिया प्रोडक्ट हॅड अ ग्लोबल मार्केट आणि इंडियासाठी एक ग्लोबल इंडियन प्रोडक्टसाठी ग्लोबल मार्केट तयार झालं. हे कशामुळे झालेलं आहे? कॉलोनियल रूल रिझल्टेड. ओके, द इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ कॉलोनियल गव्हर्नमेंट वेर हायली इन्फ्लुएन्स्ड बाय सेल्फ सेंटर्ड इकॉनॉमिक इंटरेस्ट. सेल्फ सेंटर्ड इकॉनॉमिक्स इंटरेस्ट याच्यामुळे गव्हर्नमेंट इन्फ्लुएन्स झालं होतं. नो सिन्सिअर अटेम्प्ट वॉज मेड बाय कॉलोनियल गव्हर्नमेंट टू एस्टिमेट इंडियाज नॅशनल अँड पर कॅपिटा इन्कम. कुठल्याही कॉलोनियल गव्हर्नमेंट म्हणजे कुठलं, ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून कुठल्याही प्रकारचा चांगलं काम केलं गेलं नव्हतं की इंडियाच्या नॅशनल इन्कम किंवा पर कॅपिटा इन्कम मध्ये चांगला काहीतरी बदल दिसावा यासाठी. द नोटेबल एस्टिमेटर्स ड्युरिंग द टाइम वेअर दादाभाई नौरोजी, विल्यम डिग्बी, फेंडलॅ, शिरास, V.K.R.V. Rao and R.C. Desai. V.K.R.V. Rao's estimates were considered very significant at that time. आता ही जी लोक आहेत, ही जी नावं घेतली मी, दादाभाई नौरोजी, विल्यम डिग्बी, फेंडली शिरास, V.K.R.V. राव, R.C. देसाई, ही सगळी व्यक्ती जे आहेत त्यांचं योगदान या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे या काळातील डेव्हलपमेंटमध्ये खूप होतं असं आपण इथे सांगू शकतो. कंडिशन्स ऑफ व्हेरियस सेक्टर ऑफ इकॉनॉमी ऑन ईव ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे इंडिपेंडन्स स्वातंत्र्यानंतर काही इकॉनॉमीच्या वेगवेगळ्या सेक्टरवरती वेगवेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळाले, ते आपल्याला बघायचे आहेत. आणि हेच परिणाम मागच्या ट्रेंड काय आहे किंवा सध्याचा ट्रेंड काय आहे याच्यावरतीच एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला ह्या प्रत्येक सेक्टरचा अभ्यास तुम्हाला करंट आणि मागच्या 2-3 वर्षांचा किंवा सुरुवातीचे 2-3 वर्ष जे आहेत जेव्हा ते सेक्टर चालू झालं तेव्हापासूनचे करंट तुम्हाला वाचायचं आहे. ओके, त्याच्यामुळे तुमच्या एक्झाम मध्ये कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्ही सहज क्लिअर करू शकता, तो सहज सॉल्व्ह करू शकाल. ओके, पहिला सेक्टर आहे ऍग्रिकल्चर सेक्टर दॅट इज प्रायमरी सेक्टर आपण ज्याला म्हणतो. काय म्हणतो? प्रायमरी सेक्टर. आता याला प्रायमरी सेक्टर का म्हणतो आपण? कारण इंडियामध्ये, भारतामध्ये शेती हा उदरनिर्वाहासाठीचा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि त्यामुळे त्याला प्रायमरी सेक्टर असं देखील आपण म्हणतो. अराउंड 85% ऑफ इंडियन पॉप्युलेशन वॉज डिपेंडंट ऑन ॲग्रिकल्चर कॉलोनियल रूल. जसं की सांगितलं, कॉलोनियल रूल पासून पण इंडियाची 85% लोकसंख्या ही ॲग्रिकल्चरवर म्हणजे शेतीवरती आधारित होती किंवा अवलंबून होती. ओके, ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी बिकम लो. ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीची उत्पादकता जी आहे ती कमी झाली. द सेक्टर एक्सपिरियन्स सम ग्रोथ ड्यू टू व्हेरियस सिस्टम ऑफ लँड सेटलमेंट्स विच लेड टू एक्सपान्शन ऑफ ॲग्रिगेट एरिया अंडर कल्टिवेशन. आता इथं काय व्हायला लागलं, जसं जसं आपण पुढे जायला लागलो किंवा प्रगती करायला लागलो त्यावेळेस ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता जी आहे ती कमी व्हायला लागली आणि मग काय व्हायला लागलं, जमिनीचे तुकडे पडायला लागले किंवा सेटलमेंट्स मध्ये काही एरिया कमी मिळायला लागला, मग कल्टिवेशन कमी झालं म्हणून तिथे प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. असं काही रिझन त्याचे देता येतात. हाय यील्ड ऑफ कॅश क्रॉप्स इन कंट्रीज सर्टन एरियाज वॉज ऑब्झर्व्ड ड्यू टू द कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर. शेतीचं काय झालं, व्यवहारीकरण व्हायला लागलं, व्यवहारामध्ये त्याला घेतलं जायला लागलं. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, कॅश क्रॉप्स म्हणजे रोख पैसा देणारी पिकं जी आहे ती जास्त घ्यायला लोक पुढे करू लागली किंवा त्याच्यासाठी जास्त कल्टिवेशन किंवा ॲग्रिकल्चर करायला लागले. देयर वॉज अ लिटल प्रोग्रेस इन इरिगेशन सेक्टर सफर्ड ड्यू टू द लॅक ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड टेरेसिंग, फूड कंट्रोल, ड्रेनेज अँड डिसलायझेशन ऑफ सॉइल. त्याच्यामध्ये काय हे प्रॉब्लेम्स आहेत जे शेतीची उत्पादकता कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू लागली आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टर तिथे कमी पडू लागला. आता सध्या टॉपला ॲग्रिकल्चर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर जे आहेत त्यामध्ये टर्शरी सेक्टर सगळ्यात पुढे आहे आणि ॲग्रिकल्चर सेक्टरचं महत्त्व किंवा वापर जो आहे तो कमी होत गेला. त्याचीच ही काही रिझन्स आहेत असं आपण सांगू शकतो. ओके, आता दुसरा सेक्टर जो आहे आपण सेकंड सेक्टर असं म्हणतो म्हणजे प्रायमरी सेकंडरी, हा जो आहे तो आहे सेकंडरी सेक्टर. कुठला? सेकंडरी. सेकंडरी सेक्टरमध्ये कुठले येतात? इंडस्ट्री येते. द कॉलोनियल रूल डिड नॉट अलाउ द इंडस्ट्रीज बेस्ड ग्रो इंडिया फॉर देअर ओन पर्सनल इकॉनॉमिक इंटरेस्ट. म्हणजे त्यांच्या पर्सनल म्हणजे वैयक्तिक आर्थिक इंटरेस्टसाठी कॉलोनियल रूलनी इंडस्ट्रीजला बेस दिला नाही किंवा त्यांना इंटरेस्ट दिला नाही, करू दिलं नाही. थोडक्यात दे वॉन्ट इंडिया टू रिमेन अ एक्सपोर्टर ऑफ इम्पॉर्टंट रॉ मटेरियल सो दे कुड सेट अप मॉडर्न इंडस्ट्रीज इन ब्रिटन. ब्रिटनमध्ये सगळ्या मॉडर्न इंडस्ट्रीज यावा
यासाठी फक्त इंडियाने एक्सपोर्ट इम्पोर्ट करावं, रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल फक्त एवढंच करावं, इंडियामध्ये कुठल्याही इंडस्ट्रीज येऊ नये असं कॉलोनियल रूलचं म्हणणं होतं. दे ऑल्सो वॉन्टेड टू टर्न इंडिया इन टू द मार्केट फॉर फिनिश प्रोडक्ट्स बाय देअर इंडस्ट्रीज. आणि ब्रिटिशमध्ये ज्या इंडस्ट्रीज असतील त्यांचे ते प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी इंडिया एक मार्केट असावा असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. The indigenous handicraft industries began to decline and has created huge unemployment in India. आणि मग इंडियामध्ये काय व्हायला लागलं, हस्तकला किंवा हँडीक्राफ्ट इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या हळूहळू नष्ट व्हायला लागल्या कालांतराने आणि मग इंडियामध्ये बेरोजगारी वाढायला लागली. कारण इंडियामध्ये हस्तकला किंवा ॲग्रिकल्चर पहिले होतं आणि ॲग्रिकल्चर कशामुळे कमी व्हायला लागलं ते आपण बघितलं. मग आता इंडस्ट्रीमध्ये हँडीक्राफ्ट होतं तर ते सुद्धा डिक्लाइन व्हायला लागलं. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, अनएम्प्लॉयमेंट इंडियामध्ये आपल्याला दिसायला लागणार आहे. द रूट्स ऑफ मॉडर्न इंडस्ट्री स्टार्टेड टू ग्रो इन इंडिया ड्युरिंग द सेकंड हाफ ऑफ 19th century बट द प्रोग्रेस रिमेन व्हेरी स्लो. नंतर मॉडर्न इंडस्ट्री ग्रो करायला लागली इंडियामध्ये, पण काय झालं, त्याची प्रोग्रेस जी आहे ती स्लो होती. त्यामुळे तेवढ्या प्रमाणात काही आपल्याला यश मिळालं नाही इंडस्ट्री सेक्टरमध्ये कॉलोनियल रूलमध्ये. ओके, द कॉटन टेक्सटाईल मिल्स वेर concentrated in western part of the country, that is Maharashtra, Gujarat, whereas the jute mills were located in Bengal. तर जेव्हा जेव्हा इंडस्ट्री सेक्टर वाढायला लागलं, थोडं थोडं स्लो प्रोग्रेस करत गेलं, तेव्हा कॉटन टेक्सटाईल्स ज्या आहेत, मिल्स ज्या आहेत त्या वाढायला लागल्या. आणि त्या कुठे होत्या, तर त्या होत्या महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, जिथे ज्यूट मिल्स होते बंगालमध्ये. ओके, या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे प्रगती करायला त्यांनी स्टार्ट केलं होतं. आता फॉरेन ट्रेड कसा होता कॉलोनियल रूलमध्ये. द स्ट्रक्चर, फॉरेन ट्रेड म्हणजे काय, परकीय व्यापार. ओके, त्याला मराठीमध्ये परकीय व्यापार असं म्हणतो आपण. पूर्ण मराठीमध्ये ट्रान्सलेशन न देता मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. काही वर्ड्स जे आहेत ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला लक्षात राहिलं तर तुम्ही एक्झाममध्ये प्रॉपर वर्ड म्हणजे आन्सर्स करू शकता. ओके, द स्ट्रक्चर, कंपोजिशन अँड व्हॉल्यूम ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड वॉज ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय द restrictive policy of the commodity production, trade and tariffs of the colonial government. कॉलोनियल गव्हर्नमेंटचे काही रूल्स होते, पॉलिसीज होत्या, त्यामुळे फॉरेन ट्रेडला तिथे आळा घातला जात होता किंवा त्यांना अडवलं जात होतं या काही गोष्टींमुळे, जसे की ट्रेड, टॅरिफ म्हणतात त्यामुळे. प्रायमरी प्रोडक्ट्स सच एज सिल्क, कॉटन, वूल, शुगर, ज्यूट, इंडिगो वेअर एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया. आता इंडियामधून काय काय एक्सपोर्ट होत होतं. ओके, एक्सपोर्ट विचारलेला आहे. सिल्क, कॉटन, वूल, शुगर, ज्यूट, इंडिगो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतातून एक्सपोर्ट व्हायच्या, निर्यात केल्या जायच्या. हे प्रायमरी प्रोडक्ट्स होते. पण फॉरेन ट्रेडमध्ये या गोष्टींवर सुद्धा टॅक्स लावला जायचा, काही रिस्ट्रिक्टिव्ह पॉलिसीज असायच्या, त्यामुळे याचा पण एक्सपोर्ट जो आहे तो कदाचित लिमिटेड होता. फॉरेन ट्रेड वॉज लार्जली रिस्ट्रिक्टेड टू ब्रिटन. आता हा ट्रेड जो आहे तो कुठे जास्त रिस्ट्रिक्ट केला जायचा, ब्रिटनला, कारण कॉलोनियल रूल होता. विथ ओनली अ हँडफुल ऑफ कंट्रीज सच एज चायना. आता इथे कुठल्या कुठल्या कंट्रीजला आपण एक्सपोर्ट करायचो, ठराविक काही कंट्रीज होत्या ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सपोर्ट करायला परमिशन होती. ओके, चायना, श्रीलंका, पर्शिया, दॅट इज इन इराण बिंग परमिटेड. फक्त यांनाच परमिशन होती, इकडेच आपण काही गोष्टी फॉरेन ट्रेड चालायचा. द इंडियन इकॉनॉमी वॉज ग्रेव्हली एक्सप्लॉयटेड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट विच लेड द ड्रेन ऑफ इंडियन वेल्थ. आता इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटमुळे खालावली होती असं म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळेच भारताची संपत्ती जी आहे ती कमी झाली होती, ड्रेन झाली होती, ती यांच्यामुळेच, ब्रिटिश गव्हर्नमेंटमुळे. ओके, कारण हे सगळे कमोडिटीज, प्रोडक्शन रेट, ट्रेड, टॅरिफ, रिस्ट्रिक्टिव्ह पॉलिसीज यामुळे. ओके, डेमोग्राफिक कंडिशन काय होते आता कॉलोनियल रूलमध्ये. द पॉप्युलेशन ग्रोथ इन इंडिया वॉज अनइवन. हे आपल्याला माहितीच आहे की इंडियामधली पॉप्युलेशन ग्रोथ जी आहे त्याला प्रमाण नव्हतं, खूप वेगाने ही पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढली. सेन्सस ऑपरेशन वेर कंडक्टेड एव्हरी 10 years. आपल्याला माहिती आहे प्रत्येक वर्षी हे ज्याला जनगणना आपण म्हणतो, काय म्हणतो, जनगणना, ही प्रत्येक 10 वर्षांनी होते. ओव्हरऑल लिटरसी मार्क लेस दॅन 16%, whereas the indicator of women literacy were as low as 7%. This clearly reflects the social and educational backwardness of the country. आता याच्यामध्ये आपण बघितलं सर्वे सेन्सस जो आहे तो व्हायचा, तर त्यामध्ये 16% लोक जे आहेत ते साक्षर आहेत, त्यापैकी
7% फक्त महिला साक्षरतेचं प्रमाण आहे आणि हेच आपल्याला एज्युकेशनल आणि सोशल म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक किती मागासलेली कंट्री आहे इंडिया हे आपल्याला दाखवतं. ओके, हे जे प्रमाण आहे ते मागचं आहे, आताचं नाहीये, ते आपल्याला चेक करायचं आहे. Overall mortality rate was high due to the frequent breakouts of the water and airborne diseases, unavailability of adequate health facilities. आता इथे मॉर्टॅलिटी रेट कसा आहे, हाय आहे. मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, आपण एका लेक्चर मध्ये बघितलेला आहे. मृत्यू दर ज्याला आपण म्हणतो, तो इथे कसा होता, हाय होता सुरुवातीला अर्थव्यवस्थेमध्ये. कशामुळे, तर डिसीज जे होते, काही जे डिसीज होते ज्याच्याबद्दल कोणालाच किती माहिती नसायची, त्याच्यानंतर हेल्थ फॅसिलिटीज ज्या आहेत त्या योग्य प्रमाणात तिथे आपल्याला मिळायच्या नाहीत, त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी रेट जो होता तो हाय होता सुरुवातीला. आणि त्याच्यामुळे डेमोग्राफिक कंडिशन मध्ये सुद्धा इंडिया ही कमी होती किंवा मागे होती असं आपण इथे सांगू शकतो. लो लाईफ एक्सपेक्टन्सी एक्झिस्टेड विथ द अलार्मली हाय इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. इथे काय होता, हाय इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे बालकांचा मृत्यू दर जो होता तो जास्त होता. शिवाय लाईफ एक्सपेक्टन्सी जी होती म्हणजे सरासरी आयुर्मान जे होतं ते इथे कमी होतं. हे डेमोग्राफिक कंडिशन होती म्हणजे लोकसंख्येची कंडिशन इंडियामध्ये तशी होती आणि त्याचा परिणाम जो आहे तो नकळत अर्थव्यवस्थेवरती होत होता. ओके, ऑक्युपेशनल स्ट्रक्चर कसं होतं इंडियन इकॉनॉमीचं. The largest share of workforce was occupied in the agriculture sector, around 70 to 70%. म्हणजे सगळ्यात जास्त काम हे कुठल्या सेक्टरमध्ये व्हायचं, तर ॲग्रिकल्चर मध्ये व्हायचं, म्हणजे शेती क्षेत्रामध्ये व्हायचं. कुठल्या, शेती क्षेत्रामध्ये. ओके, आणि ते किती असायचं प्रमाण, 70 ते 75%. whereas manufacturing and service sector accounted around 15 to 20%. आता 70 ते 75% लोक हे शेतीमध्ये काम करत असतील तर 15 ते 20% लोक मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर आणि टर्शियरी सेक्टर याच्यामध्ये काम करायचे. ओके, असाइड फ्रॉम इट 17.2% ऑफ वर्किंग पॉप्युलेशन वॉज एम्प्लॉयड इन सर्व्हिस अँड टर्शियरी सेक्टर ऑफ इकॉनॉमी. जसे की म्हटलं 15 ते 20% लोक त्याच्यामध्ये काम करायचे, पण 17.2% लोक पूर्ण पॉप्युलेशनच्या 17.2% हे टर्शियरी आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतात. ऑन द ईव्ह ऑफ इंडिपेंडन्स अँड देअरआफ्टर दिस ऑफर्ड स्लगिश एक्सपान्शन टू द इंडियन इकॉनॉमी, टर्शियरी अँड सर्व्हिस सेक्टर. आणि हा जो आहे इंडिपेंडन्स नंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसतो. द इंडियन इकॉनॉमी इव्हेंच्युअली ग्रीव आउट ऑफ कंट्रोल जस्ट बिफोर इंडिपेंडन्स विथ अन अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ. त्याच्यानंतर काय झालं की इंडियन इकॉनॉमीमध्ये वेल्थचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते अनइव्हन म्हणजे असमान वाटप झालं, जे इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्याच्या थोडं आधी झालं होतं. आणि याच्यामुळे देखील आपल्याला इंडियन इकॉनॉमीवरती त्याचा परिणाम झालेला दिसतात. तर ऑक्युपेशनल स्ट्रक्चर म्हणजे काय हे आपण बघितलं, ज्याच्यामध्ये कोणाचा काय व्यवसाय आहे, व्यवसायानुसार स्ट्रक्चर मध्ये किती प्रमाण आहे लोकसंख्येचं ते आपण बघितलेलं आहे. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर काय काय आहे इंडियन इकॉनॉमीमध्ये. द बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सच एज रेल्वे, ports, water transport etc. started developing during colonial regime. कॉलोनियल पिरियड मध्ये किंवा रूलच्या वेळीच हे इन्फ्रास्ट्रक्चर व्हायला लागले. जसे की आपण बघतो ब्रिटिशांनीच रेल्वे स्टार्ट केली, पोर्ट्स बंदर त्यांच्या एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी चालू झाले आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतं आणि ते तेव्हापासूनच चालू झालं. दिस डेव्हलपमेंट वॉज ऑब्झर्व बिकॉज दॅट वुड सर्व कॉलोनियल इंटरेस्ट. ते मी म्हटलं की आता त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी त्यांच्या सोयीसाठी या गोष्टी चालू केल्या, पण ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतं. Poor quality of road existed before colonial government. Railway were introduced by the British in 1850s. This expanded India's export. रेल्वेची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा रेल्वेची जी सोय आहे ती 1850 पासून ब्रिटिशांनी इंट्रोड्यूस केली होती आणि त्याच्यामुळे इंडियाचा एक्सपोर्ट वाढला होता. ओके, rather than accelerating the development and growth of Indian economy, the colonial government's primary goal was to promote the British government interest. गव्हर्नमेंट इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यापेक्षा ब्रिटिश गव्हर्नमेंटचा गोल काय होतो मेन, हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर करून देण्यामध्ये की ब्रिटिश गव्हर्नमेंटचा इंटरेस्ट जो आहे तो प्रमोट करायचा आहे. प्रायमरी गोल त्यांचं ते होतं. ॲडिशनली द बार्टर सिस्टम ऑफ ट्रेडिंग गेव वे टू द मॉनिटरी सिस्टम ऑफ एक्सचेंज बेस्ड ऑन युजेस ऑफ मनी. दिस एडेड द इंडियन इकॉनॉमीज डिव्हिजन ऑफ लेबर अँड लार्ज स्केल प्रोडक्शन. त्यानंतर काय केलं, हळूहळू
बार्टर सिस्टीम जाऊन मॉनिटरी सिस्टीम आली, म्हणजे ज्याच्यामध्ये पैसा यूज होऊ लागला चलन म्हणून किंवा करन्सी यूज व्हायला लागली, आणि त्याच्यामुळे मग डिव्हिजन ऑफ लेबर अँड लार्ज स्केल प्रोडक्शन तिथे आपल्याला दिसायला लागलं. By the time of India gained its independence, each and every sector of the economy was saddled. There were huge challenges before government that required immediate attention. What we inherited was crippled economy. इकॉनॉमीला चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी किंवा चांगल्या रुळावर आणण्यासाठी भरपूर काम करावं लागणार होतं किंवा चॅलेंजेस फेस करायचे होते, जे आता आपण बघितले मागच्या स्लाइड्स मध्ये, किंवा ऑक्युपेशनल चॅलेंजेस, डेमोग्राफिक चॅलेंजेस जे होते ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचे होते. इन्फ्रास्ट्रक्चरच्या काही गोष्टी होत्या त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायच्या होत्या. हे काही चॅलेंजेस होते ते आपल्याला इकॉनॉमी व्यवस्थित करण्यासाठी आवश्यक होते. तर अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण इंडियन इकॉनॉमिक ग्रोथ, त्याच्यामध्ये पॅटर्न आणि स्ट्रक्चर कसं होतं हे बघितलं. सुरुवातीला ब्रिटिश रूल होता तेव्हा कसं होतं, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टी, ॲग्रिकल्चर सेक्टर, सेकंडरी सेक्टर बघितलं, त्याच्यानंतर कॉलनियल रूलमध्ये व्यवस्था कशी होती, डेमोग्राफिक अवस्था कशी होती, ऑक्युपेशनल व्यवस्था कशी होती, हे सगळं आपण आजच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे इंडियन इकॉनॉमिक ग्रोथमध्ये. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला याच युनिटवरचा नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.